ते गेले दोघं. त्या तुम्ही दोघं जेवढं पळायचंय तेवढं पळा. प्रचंड देव तुम्हा दोघांना सोडणार नाही. काकीने जे पैसे दिले होते त्यातूनच दूध आणि रेशन घेऊन येते थोडं. ह्यांना दूध देईन आणि मी चहा पिन आणि खायला बी काहीतरी बनवते. आज काम बी शोधायला लागल. पण ह्यांना कसं काय समजन का मी कुठं गेले ते. ए फुलवाल्या, इकडे ये. काही कळालं का भीमराव कुठे आहे? नाही मालक, अजून कुठं काय कळलंय? नंदू, अरे निरुपयोगी माणसा, तू अजून जिवंत तरी कसा आहेस? निरुपयोगी माणूस. काय करताय तुम्ही? नका मारू, नका करू. तू तर मला सगळ्यात मोठा मूर्ख दिसतोयस. ऐपत तुझी 2 पैशाची नाहीये आणि आपल्या मुलाला भाषण शिकवतोयस. चल हो बाजूला. अरे, जेव्हा यांना माहित नाही भीम कुठे आहे तर तुमच्या मारण्याने सांगेल का हा? ए, मोठ्या जातीच्या लोकांशी बोलत असताना अरे तुरे करायचं नसतं. मालक, ह्यो भीमाचा थोरला भाऊ हाय. जर भीम एवढं भाषण देतो तर ह्यो बी देणार ना. सवय जास्ती बोलायची. विचार यांना, भीमराव कुठे आहे? जिथं कुठं असेल आमच्या समोर उभा कर म्हणावं, नाहीतर कधी येऊ आणि कोणालाही पकडून मारू. आम्ही आलो चहा पिऊन. नीट विचार करून ठेवा. म्हटलं होतं ना म्या की भीम नाहीये तर आयुष्याची मजा घ्या म्हणून. आता तर ही सुरुवात आहे तुमच्या लोकांची. भाऊ, मला 2 आण्याचं तांदूळ आणि 1 आण्याचं दूध द्या. पिशवी दे. पहिलं तुम्ही कुठे राहत होता? जी नाशिक मध्ये. कशाला खोटं बोलताय?
खोटं का बोलू? खरंच सांगते. मग मुंबईत लगेच कोणाची ओळख झाली जो आत्ता तुमच्या घरी गेला? कुणी माझ्या घरी गेलंय? अरे बाकीचे पैसे तरी घेऊन जा. जेवढं पळायचं आहे तेवढं पळा. प्रचंड देव तुम्हा दोघांना सोडणार नाही. प्रचंड देवजी बरोबर वैर घेतलाय तुम्ही दोघांनी. तुम्हाला आमची ताकद अजून माहित नाहीये. ये रमा. रमा, नमस्ते गुरुजी. नमस्कार. तू जिथे काम करत होतीस ना तिथे विचारून मी इथे आलोय आणि भीमाने मला सगळं काही सांगितलंय. रमा, भीमाला वाचवण्यासाठी तू आज जे काही करत आहेस उद्या पूर्ण जग त्याची आठवण ठेवेल. भीम जेवढा मोठा माणूस होईल तुझे हे प्रयत्न, तुझी ही हिम्मत, ते सुद्धा हे जग आठवण ठेवेल. तुम्हा दोघांनाही भेटून मन खूपच प्रसन्न झालं. आता मी निघतो. गुरुजी थांबा ना, आता चहा पिऊनच जा. अरे, रमा तो दूध आणि राशन आणायला बाहेर गेली होती. ते मी झोपलो होतो तर म्हणून यात लिहून ठेवलंय, बघा ना. योग्य, अगदी योग्य. पत्नीला शिक्षित केलं आहेस तर आता लेखणीतून बोलणं होतंय. तुम्हा दोघांची जोडी आता बौद्धिक जोडी बनली आहे. मी चहा बनवते. मालक, मला वाटत नाही की चाळीतल्यांना भीमबद्दल काही माहिती आहे. कदाचित भीम मुंबई सोडून पळून गेला असेल. नाही, मुंबईतच आहेत. मी त्या दोघांना रात्री पाहिलं होतं. पकडण्यासाठी त्यांच्या मागे धावलो पण ते काळोखाचा फायदा घेऊन पळून गेले. थांब. कुठे चाललीयस? मी पूजा करायला जात आहे. तुम्ही सांगितलं होतं ना की मला 3 दिवस उपवास करायचा आहे. आज माझा पहिला उपवास आहे ना, म्हणून पूजा करायला मंदिरात चालली आहे. मंदिरात का? आमच्यासोबत त्या जागी चल जी तुझ्या पतीच्या कार्यसिद्धीची जागा आहे. म्हणजे प्रचंड देवजी, म्हणजे पूजा भीमच्या चाळीत होईल. पूजेच्या नावावर धूरच धूर होईल. अनेक वेळा होमाच्या धुराने सुद्धा बहुतेक गोष्टी पवित्र होतात. मला काही कळतच नाहीये प्रचंड देवजी. खालच्या जातीची लोक चकवा देऊन पळून गेले. विष पिऊन मरून का जात नाही तुम्ही लोक? जाऊन होमाची सामग्री आणा. जा. जी. चल पुरंजन,
कामावर जाऊ. नाही, आज कामावर नग जायला. आणि तुझी अवस्था कामावर जायची नाही आहे. रोज सवताला मारतो, जखम होती. आणि रामजी, तुझं वय आता इतकं नाही आहे का रोज रोज तुम्ही इतका त्रास सहन कराल. आणि रामजी, तुझी अवस्था किती खराब आहे बघ, तुला किती खोकला येतोय. आणि अशा अवस्थेत तू कामावर कुठं जाशील? तू आराम कर, मी एकटा जाऊन बघतो काही काम असेल तर. नाही पुरंजन, एकत्र जाऊ, नाही तर जिजाबाई येऊन पुन्हा टोमणं मारेल. कामावर नाही जायचं का? घर कसं चालणार? येव कसं होणार, तेव कसं होणार? दादा, जिजाबाईचं काय घेऊन बसलायस? तिला अजून येतच काय बोलण्यापरीस? बोलतच राहील ती. दादा, एक दिवस कामावर नाही गेलास तर काय मोठं एवढं. आराम कर. दादा, भीमनं रमाबद्दल काय कळलं का? नाही, आणि मला डाव बी करून घ्यायचं नाहीये. आणि तू बी लय काळजी करू नका, ते दोघं त्यांची काळजी घेऊ शकतात. न कामावर जातोय. चल पुरंजन. थांबलायस का? चल. बाजूवा, तुम्ही सगळे बाजूवा. थांबवा सगळे, इथे यज्ञ होणार आहे. चल पुरंजन. अरे कुठे? कुठे चाललास? कामावर? इथून पुढे कोणीही कामावर नाही जाणार. सगळे इथे या होमामध्ये भाग घेतील आणि ही प्रार्थना करतील की त्या भीमरावचा पत्ता लागावा. चला, या होमामध्ये भाग घ्या. या. आजपासून 10 वर्षांपूर्वी एके दिवशी ही बातमी आली की तुझ्या जातीच्या गल्लीच्या एका माणसाला आमच्या जातीच्याने शिवी दिली. आणि तुला माहितीये पलटून तो काय म्हणाला? तो म्हणाला, साहेब, शिवी देऊ नका. मला आला राग. मी एकटाच त्या खालच्या जातीच्यांच्या चाळीत गेलो आणि तिथे जाऊन मी आग लावली. सगळं काही जळालं. काय घर, काय माणसं. तो आपली चाळ तर नाही जाणार ना? तो आपली चाळ तर नाही जाणार ना? काय झालं? रमा, तो प्रचंड देव खूपच खतरनाक आहे. माहितीये त्यांनी मला काय सांगितलं होतं? एका दिवशी तो स्वतःच खालच्या जातीतल्या वस्तीत गेला, पूर्ण वस्तीला आग लावली. मला भीती या गोष्टीची वाटतेय की
त्यांनी आपल्या चाळीलाही आग लावू नये. नाही, तुम्ही तिथं असते तर नक्कीच जाळली असती. पण तुम्ही तिथं नाहीत तर ते असं नाही करणार. कारण दुश्मनी तर तुमच्याशी आहे. आणि रागाच्या आगीत शत्रूला भस्म केल्याशिवाय माणसाला चैन नाही मिळत. तो असं काय नाही करणार. तुम्ही विश्वास ठेवा. हात जोडा सगळ्यांनी. हात जोडा तुम्ही सगळ्यांनी. हात जोडा. तुमची धार्मिक मान्यता आहे, तुम्ही हात जोडा. आणि मग मी का प्रार्थना करू की माझा मुलगा इथं माघारी यावा. अरे ते काय करताय तुम्ही? सोडा त्यासनी. सोडा त्याला. काय करताय? अरे रामजी सोडा त्याला. काय करताय तुम्ही? आनंदला सोडा. सोडा म्हणलं तुम्हाला. सोडा त्याला. मागे व्हा, तुम्ही सगळे मागे व्हा. शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा. हात जोड, नाहीतर तुझा हा दुसरा मुलगाही याच होमात स्वाहा होईल. तुम्ही हे चुकीचं करताय. ए, बाबा जोडा ना हात. ते मारून टाकतील यासनी. जोडा ना. सोडा याला. हात जोड. शाबास. आणि आता सगळे हात जोडून आमच्या सोबत प्रार्थना करा की तो खालच्या जातीचा भीमराव लवकरच मोठ्या जातीसमोर नतमस्तक हो. बोला. खालच्या जातीचा तो भीमराव लवकरच मोठ्या जातींसमोर नतमस्तक हो. खालच्या जातीचा तो भीमराव लवकरच मोठ्या जातींसमोर नतमस्तक हो. बोलत रहा. खालच्या जातीचा तो भीमराव लवकरच मोठ्या जातींसमोर नतमस्तक हो. भीमपोरा, एक दिवस तू असा बन की छोट्या मोठ्या जातीच्या समध्या हद्दी मिटवून टाक. संत न छाड़े संतई, जो कोटिक मिले असंत. चंदन भुजंगा बैठिया तौसी